नमस्कार. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवितो आणि बिघडवितो. तुम्हीच सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील करोडपती होते का अरबपती? साधा पुस्तके घेऊन देता येत नव्हते बाबासाहेबांना. आवड होती पण नाही घेता येत होती पुस्तके. एक वेळ स्वतः उपाशी राहायचे पण मुलाला पुस्तक आणून द्यायचे. बाबासाहेबांकडे एक गुण होता, त्यांनी एखादे पुस्तक वाचले की ती कधीही विसरत नसते. एवढी बुद्धिमत्ता त्यांच्या जवळ होती. ती काही वरतून आली नाही, ती त्यांनी कमावली. नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जर एखादा माणूस पिला ना, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही. हाच जन्म काय, 1000 जन्म झाले तरी नाद हा भीम जयंतीचा मिटणार नाही. आज 14 एप्रिल संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज आपण सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडी या ठिकाणी साजरी करतो. आज या ठिकाणी ज्या भव्य दिव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले त्या आयोजकांचे मी आभार मानतो. माती आणि माता फरक आहे वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. या माती आणि माता पवित्र स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ, राजांच्याप्रमाणे पाणी आणि दूध वेगळे करणारे तज्ञ परीक्षक, शून्य श्रोते या सर्वांना मी अभिवादन करतो. मी सोहम संदीप चव्हाण, इयत्ता 4थीचा विद्यार्थी, आपल्या समोर विषय मांडतो, आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता. आजची तरुण पिढी हे देशाचं भविष्य काळ आहे, परंतु सध्या युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. दारू, सिगारेट, तंबाखू यांच्या आहारी गेलेले तरुण दिसत आहे. आता वर्तमानपत्रामध्ये बलात्कार, विनयभंग असे बातम्या दिसतात. ते बघितल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. हे तरुण 2 वर्षाच्या मुलीपासून तर 60 वर्षाच्या बाईपर्यंत रोजच करतात बलात्कार. या तरुणाकडे बघितलं मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर त्यांनी मैत्री केली ती तलवारशी आणि ढालींशी. त्यांच्याकडे बघितलं खरं तरुण पण कसं असावं हे कळतं. आपल्या जगाला संदेश देणारे संत ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आजचे तरुण म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. ह्या तरुणाकडे बघितलं मला आठवतात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव. ते असते तर म्हणाले असते, कोई जाति के लिए मर गए, कोई धर्म के लिए मर गए. कोई जाति के लिए मर गए, कोई धर्म के लिए मर गए. कोई नोटों के लिए मर गए, कोई वोटों के लिए मर गए. अगर रहते भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, वो भी कहते हम किन कमीनों के लिए मर गए यारो, हम किन कमीनों के लिए मर गए. या तरुणाकडे बघितल्यावर मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. ते म्हणायचे लवकर उठे, पळस सुटे, तलवार तुटे, पर पीछे ना हटे यारो, पीछे ना हटे. आणि आजचे तरुण म्हणतात उशिरा उठे, दारू का ग्लास घुटे, दारू का ग्लास सुटे, पर दारू ना छुटे, पर दारू ना छुटे. मित्रांनो, व्यसनाच्या आहारी जाण्याचे कारण तरी काय? वाईट संगत, नोकरी, अपेक्षाभंग, मानसिक तणाव ही काय कारण झाली? ज्याच्या मनगटात बळ आहे ना त्याला यश नक्कीच मिळते. लाईफ इज रेस अँड गॉड इज रायडर. म्हणजे संकटाच्या वेळी स्वतःला समजत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. छुले आसमान, जमीन की तलाश मत कर, जिले जिंदगी, खुशी की तलाश मत कर, बदल जाएगी तकदीर, खुद ही मेरे दोस्त. मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश मत कर. जिंदगी में खूब मिलेगी दौलत या शोहरत, लेकिन अपने तो अपने होते हैं, ये बात कभी मत भूल जाना. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श स्मरणात ठेवले पाहिजे. मी लहान असलो तरी या व्यासपीठावर उभा राहून सांगतो की माझ्या बापाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. असा बाप माझा आदर्श आहे. त्या बापाची मान कधी खाली जाईल. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण सोहम.